कमळ चिन्हावर मतदान करू नये असं आवाहन करण्याची वेळ भाजपावर आली. मित्रहो, महापालिका निवडणुकीचे वेगवेगळे रंग आणि ढंग दिसत असताना भारतीय जनता पक्षाची मोठी मुस्कटदाबी झालेली आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 जागांवर कमळ चिन्हाला मतदान करू नका असं सांगण्याची वेळ भाजपावरच आली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या गोटामध्ये प्रचंड गोंधळ उडालेला होता. यावेळी काही एबी फॉर्म लंपास होऊन इच्छुकांनी ते थेट आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केल्यामुळं काही जागावर पक्षाचे 2 एबी फॉर्म सादर झाले. यामध्ये ज्यांचा अर्ज आधी आला त्याला अधिकृत उमेदवार म्हणून गणलं गेलं. त्यामुळं सिडको विभागात 3 जागावर पक्षाचे पुरस्कृत उमेदवार द्यावे लागलेले आहेत. यातल्या 2 जणांनी माघार घेऊन भाजपा पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा दिला, परंतु प्रभाग क्रमांक 26 मध्ये माजी नगरसेविका अहिरे यांनी पक्षाला दाद दिली नाही, भलेही त्यांची हकालपट्टी केली. एबी फॉर्म वाटपाच्या प्रक्रियेच्या दरम्यान संबंधितांनी जाणीवपूर्वक गोंधळ घातला, पक्षशिस्तीचा भंग केला आणि एबी फॉर्म पळवला. अशा प्रकारचे सगळे गंभीर हे सगळं प्रकार घडवून आणल्याचा ठपका पक्षानं यांच्यावर ठेवलेला आहे. भारतीय जनता पक्षाने स्पष्ट सूचना देऊन सुद्धा अधिकृत भाजपा उमेदवार पुष्पावती पवार यांच्यासाठी जाहीर माघार घेण्याला आणि त्यांना जाहीर पाठिंबा द्यायला या अलका अहिरे आणि या कैलास अहिरे यांनी स्पष्टपणे नकार दिला. भाजपाची सूचना त्यांनी अमान्य केली, उमेदवारी कायम आपली ठेवली. त्यामुळं आज सुद्धा पक्षाची मान्यता नसली तरी भाजपाचं कमळ हे चिन्ह अलका अहिरे यांच्याकडे आहे. त्यामुळं भाजपाला आता मतदारासाठी वेगळं आवाहन करावं लागतंय. अलका अहिरे यांना कमळ चिन्ह मिळालेलं असलं तरी मतदारांनी भाजपाच्या अधिकृत पुरस्कृत उमेदवार पुष्पावती पवार यांना मतदान करावं. कमळ चिन्हावर मतदान करू नये असं आवाहन करण्याची वेळ भाजपावर आली. प्रभाग क्रमांक 26 मध्ये अलका अहिरे यांच्याकडे कमळ हे चिन्ह असलं तरी सुद्धा मतदारांनी त्यांना अजिबात मत देऊ नये. त्यांच्याऐवजी भाजप पुरस्कृत असलेल्या त्या अधिकृत उमेदवार पुष्पावती पवार, म्हणजे ज्यांना अन्य चिन्ह मिळालेलं आहे, कमळ नाही, त्यांना मतदान करावं असं पत्रक भाजपाला प्रसिद्ध करावं लागलं. सिडको मधल्या इतर 2 जागावर सुद्धा अशीच परिस्थिती आहे. कार्यकर्त्यांना कमळ सोडून इतर चिन्हाचा वापर करण्याची किंवा प्रचार करण्याची कसरत आता करावी लागू लागलेली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या चिन्हाच्या विरोधामध्ये प्रचार करण्याची ही अत्यंत वाईट वेळ भाजपावर आल्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भाजपामध्ये होत असलेल्या किंवा झालेल्या इनकमिंगचा किंवा बळजबरीनं केलेल्या वाढवलेल्या इन्कमिंगचा हा सगळा परिणाम आहे, हा सगळा दृश्य परिणाम आहे असं तुम्हाला वाटतं का मित्रांनो? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.